कोण आहे कली आणि कोण आहे कल्की? जर मी तुम्हाला सांगितलं की कलियुगाचा शेवट सुरू झाला आहे, कल्की अवतार आधीच पृथ्वीवर जन्माला आलेला आहे, तर हो, पण सर्वात मोठं सत्य काय आहे माहीत का? आपण त्यांना ओळखू शकणार नाही, परंतु कलीला आपण नक्कीच ओळखू शकतो. कलियुगातील कली जो अराजकता पसरवणार आहे, अधर्म वाढवणार आहे, असत्याचा बोलबाला होणार आहे, आणि तेव्हा भगवान कल्की अवतार घेणार आहेत. कलियुगाविषयी अशा अनेक गोष्टी सर्वांनी अनेक वेळा ऐकलेल्या असतील, वाचल्या असतील. मात्र कलियुगातील कली हा कोणी एक व्यक्ती नव्हे, तर तो एक विचार आहे. आणि तसंच कल्की देखील कुणी एक व्यक्ती नव्हे, तर एक विचार असणार आहे. त्यामुळे सध्याच्या काळातील कली कोण आणि कल्की कोण हे ओळखून आपण कुणाच्या सोबत राहायला हवं, कुणाचं समर्थन करायला हवं, कुणाच्या कार्यात सहभागी व्हायला हवं, हा विचार सर्वांनी करणं आवश्यक झालं आहे. कारण शेवटी आपलं कर्मच आपल्यासाठी तारणहार ठरणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत अशा सत्याबद्दल जे कदाचित तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकेल, विचार करायला भाग पाडेल. आणि म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा ईश्वराने अवतार घेतलेला आहे. भगवान श्रीराम आले आणि रावणाचा अंत झाला. भगवान श्रीकृष्ण आले आणि कंसाचा विनाश झाला. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. त्याची प्रचिती आज येऊ लागली आहे. आज जगात काय चाललं आहे याकडे तुम्ही कधी बारकाईने पाहिलं आहे का? यावर गंभीरपणे विचार केला आहे का? युद्धाची छाया, नैसर्गिक आपत्ती, मानसिक अस्थिरता आणि मानवी मूल्याचा ऱ्हास देखील काहीतरी मोठं घडणार आहे याचे हे संकेत आहेत. यासारख्या गोष्टीसाठी जे कारणीभूत आहे त्यांना आपण कलीचं रूप म्हणू शकतो. नास्त्रेदमस, बाबा वेंगा यांच्यासारख्या अनेक भविष्यकाऱ्यांनी हजारो वर्षापूर्वी जे सांगितलं ते आज खरं ठरत आहे. ज्योतिषशास्त्रातील ग्रहगोचर देखील सातत्याने मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 2024 पासून आपण ते आपल्या या चॅनलवर सातत्याने सांगत आहोत, कल्की अवतार सत्य आहे की कल्पना आहे? कल्की अवतार म्हणजे केवळ एकमेव व्यक्तिमत्व नाही, ती एक दिव्य शक्ती आहे. ती सामान्य माणसाच्या रूपात येते, अनेक लोकांना सोबत घेऊन कार्य करते. कदाचित ते आपल्या आसपास आहेत. ज्या प्रकारे लोकांना भगवान राम हे श्रीराम म्हणून ओळखता आले नाही, किंवा भगवान श्रीकृष्ण यांना देखील भगवान विष्णूचा अवतार म्हणून ओळखता आलं नाही, तसंच कदाचित आपणही कल्कीला ओळखू शकणार नाही. मोठे बदल होतील, संघर्ष वाढतील, मात्र त्यानंतर नवनिर्मिती नक्की होईल. कारण निसर्गाचा नियम आहे, विनाशानंतर नवनिर्मिती होत असते. प्रश्न हा नाही की कल्की आले आहे का, तर प्रश्न हा आहे की आपण या कार्यासाठी तयार आहोत का? सत्याचा मार्ग ठेवणं, चांगले विचार ठेवणं, इतरांना मदत करणं हीच खरी तयारी आहे. ग्रह संकेत देत आहेत, येणाऱ्या काळात काही गोष्टी नक्की घडणार आहे. त्या मी तुम्हाला आता क्रमाने सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काही धर्म मुळापासून नष्ट होणार आहेत. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता ते कोणते असतील याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगाची लोकसंख्या केवळ 25% उरणार आहे. तिसरी आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत जगात सगळ्यात सुरक्षित राहील, मात्र भारताची लोकसंख्या देखील अत्यंत कमी असेल. चौथी गोष्ट म्हणजे अंतर्गत कलह प्रचंड वाढतील, नैसर्गिक आपत्ती येतील, अगदी भारतात देखील अंतर्गत कलह प्रचंड वाढतील. पाचवी गोष्ट म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरेल. सहावी गोष्ट म्हणजे कल्की पुढाकार घेतील. सातवी गोष्ट म्हणजे अनेकांच्या मदतीने या सगळ्यांच्या विरोधात पृथ्वीवर मानवी आयुष्य सुरक्षित राहील. महत्त्वाची बाब म्हणजे येणाऱ्या कल्कींना आपण ओळखू शकणार नाही. यानंतर आठवी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने
श्रीरामांना त्यांच्या काळात आणि श्रीकृष्णांना त्यांच्या काळात सामान्य जनता ईश्वरी अवतार म्हणून ओळखू शकली नाही, तसंच आपण देखील ईश्वराच्या त्या भव्य अवताराला ओळखू शकणार नाहीत. 9वी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा पृथ्वीचा विनाश होतो तेव्हा तेव्हा नवनिर्मिती होते. मात्र निसर्गाचं झालेलं नुकसान हे अतोनात असतं. नवनिर्मितीसाठी निसर्गाला देखील थोडा वेळ लागतो, मात्र नवनिर्मिती नक्कीच होईल. या 9 गोष्टी येणाऱ्या काळात निश्चितपणे होणार आहेत. आता त्या गुरुदेवांच्या अतिचार गतीच्या काळात होतील. एवढं मात्र खरं की सध्या जगाची परिस्थिती पाहता त्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे. यानंतर 10वी गोष्ट म्हणजे माझी स्वतःची छोटीशी इच्छा आहे. कल्की अवतार कसा असेल मला माहीत नाही. आपली त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होईल का माहीत नाही. TV वरून किंवा इतर माध्यमातून ते आपल्याला दिसतील का हे देखील सांगता येणार नाही. मात्र त्यांच्या या कार्यात जर आपण खारुताईच्या वाटा घेऊ शकलो तर ते माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी मोठ्या भाग्याचे ठरेल. रावणाच्या अहंकाराने जेव्हा मर्यादा ओलांडली तेव्हा प्रभू श्रीरामांनी अवतार घेतला. कंसाचा अत्याचार जेव्हा वाढला तेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्यानुसार पृथ्वीवर जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अहंकार वाढतो, मीच सर्वस्व आणि मीच सर्व काही अशी भूमिका तयार होते, तेव्हा भगवान एका नवीन रूपात पृथ्वीवर येतात. आज संपूर्ण जगात अराजकता, भीती, अन्याय वाढत आहे. प्रश्न एकच आहे की कली कोण आहे? कल्की अवतार घेऊन आलेले आहेत का? यावर आज विचार करणं गरजेचं झालेलं आहे. अर्थात वर्तमान काळातील कली म्हणून कोण पुढे येत आहे? कुणामुळे सध्या संपूर्ण जगात अराजकता पसरलेली आहे? यावर तुम्ही विचार केला आहे का? कली एक नव्हे तर अनेक असू शकतात. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक किंवा त्यापेक्षा अधिक कली असू शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संपूर्ण जगाला परिचित असलेलं नाव आहे, कारण आपल्या नीती आणि धोरणांमुळे संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा जणू ते प्रयत्नच करीत आहेत. त्याआधी देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, मात्र तेव्हा असं काही वाटलं नव्हतं. आता जेव्हा ते नव्याने निवडून आले आहेत तेवढ्यापासून त्यांची नीती, त्यांची धोरणं वेगळी वाटत आहे. सुरुवातीला तर असं वाटत होतं की हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला डुबवणार आहेत. मात्र आज असं वाटतंय की ते फक्त अमेरिकेला नव्हे तर संपूर्ण जगाला डुबवणार आहे. त्यामुळे त्यांना कली म्हणून का संबोधू नये? मागे आम्ही एकदा या विषयावरती एक व्हिडिओ केला होता. त्यात ट्रम्प यांना राष्ट्रनाशक म्हटलं होतं. सत्तेचा अहंकार जेव्हा वाढायला लागतो, अधिकाराचा दुरुपयोग जेव्हा केला जातो, मीच सर्वश्रेष्ठ या भावनेचा अतिरेक जेव्हा व्हायला लागतो, तेव्हा समजून घ्यायचं की पतनाची वेळ जवळ आलेली आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे आणि होत देखील आहे. आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेतात. ही काय कथा आहे? तर नाही, हे एक युनिव्हर्सल सत्य आहे. भगवान श्रीराम आले ते अन्याय संपवण्यासाठी, भगवान श्रीकृष्ण आले ते धर्म स्थापनेसाठी आणि कल्की येतील ते मानवतेचं रक्षण करण्यासाठी. कल्की अवतार म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे तर ते एक विचार आहेत, एक ऊर्जा आहे, एक जागृती आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता या गोष्टी आता व्हायला लागतील. आज आपण बघतो की काही लोक सत्यासाठी उभे राहत आहेत, खोटेपणाला नकार देत आहे, लोक आतून बदलत आहेत आणि हीच खरी कल्कीची सुरुवात आहे. आता प्रश्न असा आहे की कल्की भगवान एखाद्या राजवाड्यात जन्म घेतील का? तर नाही, सामान्य घरात सामान्य पद्धतीने जन्माला येतील. त्यानुसार भगवान कल्की जन्माला आलेले आहेत. ते एखाद्या राजवाड्यात जन्माला आले नाहीत. कदाचित ते सामान्य घरात जन्माला आले असतील, कदाचित त्यांचं काम सुरू झालेलं आहे, कदाचित ते तुमच्या आसपास असतील, कदाचित त्या कार्यासाठी तुम्हाला देखील निवडल्या जात असेल. त्यामुळे एखाद्या चांगल्या कार्यात सहभागी होण्याची संधी जर तुम्हाला मिळत असेल तर ती अजिबात सोडू नका. येणाऱ्या काळात आपले चांगले कर्मच आपल्यासाठी तारणहार ठरणार आहे. त्यावेळी युद्ध फक्त एका देशासाठी नाही तर संपूर्ण पृथ्वीच्या मानवतेच्या रक्षणासाठी आहे. म्हणून कल्की एकटे येणार नाही तर ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना सोबत घेऊन चालतील.
आपल्या धार्मिक मान्यतेनुसार 7 चिरंजीव या पृथ्वीवर आहे, जे भगवान कल्की यांना अधर्माच्या विरुद्ध लढण्यासाठी मदत करणार आहे. मात्र तरीसुद्धा प्रभू श्रीरामांनी ज्याप्रमाणे वानरांना सोबत घेतलं होतं, भगवान श्रीकृष्णांनी ग्वाल बाल यांना सोबत घेतलं होतं, तसंच भगवान कल्की आपल्याला म्हणजे सनातन धर्मातील प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊ शकतात. प्रश्न एवढाच आहे, या कार्यासाठी तुम्ही तयार आहात का? यावरील आपले विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.